जय बजरंग स्पोर्ट्स मागील 4 वर्षांपासून सातत्याने गाव परिसरात सामाजिक काम करत आहेत. ते चला जाऊयात मॅचच्या दिशेने आपण मॅन ऑफ द मॅच इथे वितरित केलं गेलं योगेशला. चला जाऊयात नेक्स्ट मॅच. पॉवर शिलार त्याच्या विपक्षात दोन हात करताना गावोदवी स्पोर्ट्स धोंडा वाढवली या संघाला आपण इथून मात्र पाहणार आहोत. घरच्या प्रेक्षक राजासमोर पॉवर शिलार खेळत असताना तर आपण जर का बघितलं धोंडा वाढवली संघ सकाळच्या दिवसामध्ये अक्षरशः या डावकुऱ्या हाताच्या फलंदाज विराज आणि सौरभ ही जोडी पोहोचली. विराजनं अतिशय चांगल्या पद्धतीने विराजला आणले गेले. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज ललित इथे मात्र सज्ज होतोय. षटकातील पहिलाच बॉल खराब चेंडू इथून मात्र डिलिव्हर केला गेलाय. वाईट बॉलचा इशारा पंच इथे मात्र दर्शवतायत आणि एक धाव इथून मात्र अंकित होताना पाहायला मिळते. थोडासा खराब चेंडू पहिल्याच बॉलवर डिलिव्हर करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. ललित गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल विराज करिता हा ही चेंडू इथून मात्र व्हाईट बॉलच्या स्वरूपात डिलिव्हर केला गेलाय. तब्बल चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 0 ऑफिशियल चेंडू एकही डिलिव्हर झाला नाहीये आतापर्यंत. दोन्हीच्या चेंडू फेकले गेल्यात वाईट स्वरूपात. एक चांगलं प्लस पॉईंट किंवा एक चांगली फायदेशीर ठरतात हे दोन चेंडू. आतिश भोईर इथे उपस्थित होतात. वेलकम आतिश भोईर, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय. फटका फसला की काय? विराज सारखा फलंदाज इतक्या लवकर बाद होणं थोडंसं धोकादायक ठरू शकतं. आई गावदेवी धोंडा वाढवली संघाला. विकेट सोबत फलंदाज बाद. मोनीजी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळालं. योगेश दळवी एक कॉल आणि मॅटर सॉल्व मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं. विराज बाद होणं मी आधी म्हटलं की थोडंसं धोकादायक ठरू शकतं, कारण सकाळच्या सत्रामध्ये डावकुरे हाताच्या फलंदाजांसाठी पूरक असलेल्या मैदानामध्ये ज्या पद्धतीने अटॅक केला होता, पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं त्याचं पाहायला मिळालं होतं. तब्बल 54 धावांची वाजवी खेळी त्यांनी इथे मात्र साकारली होती. तो खेळाडू इतक्या लवकर बाद होणं थोडंसं धोकादायक ठरू शकतं इथे मात्र. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालाय. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 2 आणि धावसंख्या 2 अंकावर. गोलंदाज सय्यार. ओहो, पुढचा बॉल पुनश्च एकदा यावेळेस आता मात्र आपलं क्रीडा कौशल्य गोलंदाजीचं कौशल्य दर्शवत असताना मैदानाच्या आतमध्ये ललित. पहिले 2 वाईट गेल्यानंतर पुढचे 3 चेंडू एकी धाव कन्वर्ट करू दिली गेली नाहीये. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन, तदनंतर दोन्ही चेंडू निर्धाव सध्या तरी फेकले जात आहेत. चेंडू संपतायत 3. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल सर बॅटनं खेचून मारला या चेंडूला. क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये. चेंडू निघून जाते बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार. येस, चौकार. आणि या चौकाराच्या पडतीने धावसंख्या 6 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतो. गोलंदाज ललित तयार षटकातील. पुढचा बॉल योगेश दळवी. इथे मात्र गरज नव्हती नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाला धाव घेण्याची. रनआउटची विकेट. फलंदाज होतोय बाद. परतावा लागेल तंबूच्या असल्याला.
आपण पाहताय पहिल्या षटकामध्ये चौका ठोकल्यानंतर रनआउटच्या स्वरूपात बाद होताना योगेश दळवी आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडू संपतायत आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 1-6, माफ करा 2-6 या अंकावर धावफलक. चला ललित करायची आहे सुरुवात. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज ललित तयार. पुढचा बॉल अचूक टप्पा इथे मात्र पाहायला मिळाला. षटक संपलंय क्रमांक 1चं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2-6 या अंकावर. आपण पाहताय ऐकताय जय बजरंग स्पोर्ट्स शिलार आयोजित जय बजरंग चषक 2024-25चा हा थरार. आणि या स्पर्धेकरिता आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी करंजी रविकांत भोईर यांच्याकडून मिळाली आहे. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी अनिकेतजी गुंदोलकर यांच्याकडून मिळाली आहे. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी सतीश कृष्णा भोईर यांच्याकडून आम्हाला मिळाली आहे. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी विके अशोक थोरात यांच्याकडून आम्हाला मिळाली आहे. मॅन ऑफ दी सिरीज जितेश मनोहर गुंदलकर यांच्याकडून आम्हाला मिळाले. बेस्ट बॅटर योगेशजी वारगडे, बेस्ट बॉलर श्री विकी हनुमान वारगडे यांच्याकडून आम्हाला इथे मात्र मिळाली आहे. त्याच्यानंतर आपण इथून मात्र पाहताय श्री संतोष बामा भोईर स्टँड, त्यानंतर निलेशजी भगवान सांबरे साहेब स्टँड, निलेशजी गुरुनाथ गुरव स्टँड, त्याच्यानंतर रघुनाथजी त्रिंबक भोईर यांच्या वतीनं मला टॉस बॉक्स इथे मात्र मिळाला आहे. खेळाडू कक्ष दिनेशजी वारगडे, मान्यता वॉटर सप्लायर्स यांच्याकडून आम्हाला इथे मिळालं. आणि या संपूर्ण स्पर्धेकरिता अक्षरा वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर अल्पेश वारगडे यांच्याकडून आम्हाला इथे मात्र ही पाणी व्यवस्था लाभली आहे. आम्ही त्यांचाही मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत. तिथे मात्र काय घडतं तर पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल. चौकार 4. खूप आहे चेंडू हवेमध्ये. यावेळेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे की क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, क्षेत्ररक्षक सचिन भोईरच्या हातामध्ये चेंडू. विकेटचं बदन झेलवाच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. परतावा लागेल तंबूच्या असल्याला. पनवेल गोळीवाड्याचे गीत आपण इथून मात्र ऐकताय. 1 वर्ष आड पालखी पोहोचत असते कारले डोंगराला. आई जरी मरी मातेचं मंदिर पनवेल गोळीवाड्यामध्ये आपण पाहतोय. आणि तो पालखी सोहळाही आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख गीत आहे आपण इथून मात्र ऐकतोय. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावा संख्या 10 या अंकावर. गोलंदाज तयार. पुढचा बॉल रोहितच्या बॅटमधून हा चेंडू निघालाय. बाउंड्री लाईनच्या दिशेनं वेग थोडासा कमी पाहायला मिळाला. आणि टप्पा पडल्यानंतरही थोडीशी उसळी कमी प्राप्त होताना पाहायला मिळाली आहे. या चेंडूला सचिन भोईरच्या हातामध्ये कलेक्शन होईल. बाउंड्री लाईनच्या नजदीक चांगलं असं क्षेत्ररक्षण. सिंगल मितीय धावसंख्या 11 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आता मात्र ती रावत असताना आकाश गोलंदाज ट्रॅकवर तयार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस सुरेख स्ट्रोक, पण तिथे क्षेत्ररक्षक भारत पाटील, यंगस्टर भारत पाटीलच्या हातामध्ये चेंडू. विकेटचं पतन. शेलारचा विचार केला तर चिनू भोईर ज्याच्यावर सर्वात जास्ती पारितोषिक लावलं जातं. आणि पॉवर शेलारचा विचार केला तर भारतवर सर्वात जास्ती पारितोषिक लावलं जातं. कुछ तो खास है इन दोनों में असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. गोलंदाज तयार. पुढचा बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये. यावेळेस फटका फसतोय. कल्पेश भानुशाली चेंडू खाली. विकेट होईल पतन. परतावा लागेल
तंबूच्या आसऱ्याला. ते लगातार 2 चेंडू आणि 2 गड्यांचं पतन इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळालंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतो. न्यू बॅटर इथून मात्र पियुष मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. चेंडू आतापर्यंत संपलेत 5 लगातार 2 चेंडू आणि 2 विकेटचं पतन झालंय. जर का इथून मात्र आकाशनं विकेट हॅट्रिक काढली, विकेट हॅट्रिक घेतली, तर हनुमानजी वारगडे यांच्याकडून रोख रक्कम ₹500 रोख पारितोषिक या गोलंदाजांना प्रदान करण्यात येईल. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस हॅट्रिक झाली नाहीये, पण चेंडू निर्धाव निघालाय. षटक संपलाय क्रमांक. इथून मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावताना ती म्हणजे 11 या अंकावर. षटक क्रमांक 2 संपलाय. धावसंख्या 11. भावेशला आणले गेले. काल आधीच्या मॅचचं षटक जर का भावेशचं आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त एक वाईट बॉल पाहायला मिळाला आणि त्याच्यामध्ये 3 गडी बाद केले गेले. त्यामध्ये एक रनआउटची विकेट आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली आणि 2 गडी स्वतःच्या नावावर बाद करण्याचे इथे मात्र विक्रम गेल्या मॅचमध्ये भावेशने इथून मात्र केलाय. पुनश्च एकदा तोच विक्रम साधला जाईल की रोहित आता मात्र त्याला साजेसं काम मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळेल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज भावेश तयार. षटकात येईल. पहिलाच बॉल ठाऊक होता, वाईट जाऊ शकतोय चेंडू. खेळण्याला नापसंती इथून मात्र दर्शवली गेली आहे आणि वाईट बॉलचा इशारा पंचांच्यापर्यंत दर्शवतील. एक धाव अंकित होईल. धावसंख्या 12. योगेश दळवीला विकेट टिकून ठेवणं गरजेचं होतं. संगलट टचमध्ये पाहायला मिळाला. आधीच्या मॅचमध्ये षटकार पाहायला मिळाला होता, यावेळेस चौकार पाहायला मिळाला. थांबला असता कदाचित अजून काही सारे चित्र पाहायला मिळालं असतं. गोलंदाज तयार. षटकात येईल. पुढचा बॉल भावेशचा हा आपण पाहत आहे. जणू घुसून मारायचा प्रयत्न या चेंडूवर असं म्हणायला हरकत नाही आहे. निर्धावफेकी डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ तिसऱ्या षटकात येईल अजूनही बाकी राहतोय. कुफे चेंडू हवेमध्ये जेलला आहे संधी. विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन झालंय. तब्बल चेंडू संपलेत आतापर्यंत. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूचा खेळ राहतोय अजून. इथून मात्र शेष. गोलंदाज तयार. पुढचा बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न सक्सेसफुली सध्या तरी ठरताना पाहायला मिळतं. एक ना एक चेंडू या पद्धतीचा भावेश आपल्याला डिलिव्हर करताना पाहायला मिळतोय आणि कदाचित त्याच्या असणाऱ्या उंचीचा फायदा गोलंदाजीमध्ये करताना सध्या तरी भावेश इथून मात्र आपण पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज भावेश इथून मात्र सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कार्यक्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालाय. पोहोचलाय बॅटर सेफ झोन मध्ये किंवा त्या पॉकेटमध्ये. एक धाव इथून मात्र मिळतीये की नाही आहे. पण इशारा आमच्यापर्यंत पोहोचवा.
फलंदाज बाद. आपण पाहताय चेंडू संपुष्टात आलेत आतापर्यंत. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि वाईटची वगळता एकही धाव याही षटकामध्ये दिलेली नाही. आतिश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा नियम. ड्रेसिंगमध्ये नसल्यामुळे या धोंडावडवली संघाला 2 धावांकरिता पॅनलाइज इथून मात्र केलं जातं. ते आपण सेकंड इनिंगला करूयात. इथून मात्र पहिल्या षटकाच्या नंतर ॲड. सध्या ती सरकारी कार्यालयामध्ये पाटबंधारे विभागामध्ये कार्यरत आहेत आतिश भोईर, आमच्या पालघर जिल्हा परिषदला आहेत. आणि आता मात्र सध्या तरी एक खेळाडूच्या भूमिकेमध्ये इथपर्यंत ते पोहोचलेत. चला मैदानात कोणी यायचं नाही, लहान मुलं. गोलंदाज तयार. ओहो, यावेळेस टप्पा पडल्यानंतर वळण प्राप्त करणारा हा चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डायरेक्टली जाऊन विसावतोय. गडी बाद होत आहे दोंडावडवली संघाच्या आतापर्यंत. 7 बाद, धावसंख्या 12 या अंकावर. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज भावेश तयार. याही वेळेला पहिल्या मॅचला सेकंड मॅचला ज्या पद्धतीनं गोलंदाजी हाताळली होती तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये भावेशच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. गडी बाद केले यावेळेस 2. एक रनआउटची विकेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि फक्त वाईटची इथे मात्र 1 धाव खर्च करून दिली आहे. पाचवा एकदा जोरदार टाळ्या डेफिनेटली भावेश करीता. आणि क्या बात आहे, इथे मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 12 या अंकावर. अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर इथे मात्र विशालला आमंत्रित केले गेले. विशालवर जिम्मेदारी सोपवतात सचिन आणि विशाल. वॉर्मअप करूयात आपण तदनंतर. सर्वात आधी करूयात मॅचला इथून मात्र सुरुवात, कारण चला ना सचिन प्लीज. खूप सारे अजून स्पर्धा आपल्याला इथून मात्र खेळवायच्या आहेत. खूप साऱ्या मॅचेस इथून मात्र आपल्याला खेळवायच्या, त्या गोष्टीची नोंद घ्या. या पहिलाच बॉल अति वेगानं डॉट बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव फेक पाहायला मिळते. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. 5 चेंडूचा खेळ शेष. पुढचा बॉल ओहो उडवला गेलाय, दिली गेली दिशा. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र तैनात. विकेट सोबत होईल. परतावा लागेल तंबूच्या असलेला विकेट क्रमांक 8. दक्ष आपल्या लाईफ मधली पहिली मॅन ऑफ द मॅच सुनी स्पोर्ट्स बोंबेवाडा चषकमध्ये गोलंदाजीच्या मार्फत करणारा हा गोलंदाज दक्ष आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. आणि आता मात्र फलंदाजाच्या भूमिकेमध्ये पोहोचलाय. योगेश दळवी यांचा शिष्य वाटतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दक्ष दाखल होत असताना धावसंख्येत 12. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. स्विच इट करायचं होतं, आल्या व्हेरिएशन दर्शवायचं होतं. स्विच इट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुली सध्या तरी आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. तब्बल 3 चेंडू झालेत आणि एकही धाव खर्च करून दिली गेली नाहीये. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 12. गोलंदाज घ्या. ओ हो याही वेळेला निर्धाव फेकी
पण विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद. परतावा लागेल तंबूच्या असल्याला. विकेट क्रमांक 9 ही तंबूच्या असल्याला. पॉवर शेलर तितकाच खुश सुद्धा पाहायला मिळतोय, कारण पेनल्टी सुद्धा मिळाली आहे धोंडापटोली संघाला ड्रेसिंग नसल्यामुळे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण. याही वेळेला निर्धाव फेक. या स्पर्धेतील दुसरं निर्धाव शतक इथून मात्र टाकताना दिसेल का? कारण पहिलं षटक निर्धाव फेकलं इथून मात्र किरणने. आणि पाहूयात हे दुसरं इथे मात्र निर्धाव षटक फेकताना दिसेल का? इथून मात्र विशाल. ओ यस, या वेळेला इथून मात्र जय बजरंग चषक मधील दुसरं अर्धशतक, माफ करा, दुसरं इथे मात्र निर्धाव शतक फेकलंय कोणी? तर फेकलं इथे मात्र विशाल जाधवनं. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 12 विजयाकरिता 13 धावसंख्येची आवश्यकता. चला बॅटर पाठवून द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी सचिन भोईर. नाणेफेकीसाठी अनिकेत यांच्या माध्यमातून आपण टॉस करत आहोत. कॉलिंग दिली जाईल. दादूचा पाडा संघाकडनं कॉलिंग. टेल इज कॉल अँड इट इज हेड. अर्थात नाणेफेकीचं कौल टीम मीच स्पोर्ट्स कवाड जिंकली आहे. मी मान्यवर विनंती करेन की आपण व्यासपीठावरती प्रस्थापित व्हायचं. फारसं काही विचारत नाहीये, फक्त डिसिजन कळवा. क्षेत्ररक्षण. कसं फील होतं या मैदानावरती खेळताना आणि कशा प्रकारचा खेळ केलाय आतापर्यंत? अजूनपर्यंत तरी चांगला फील झाला आणि अशीच अपेक्षा असेल का प्रत्येकाने आपला 100% द्या आणि आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय व्हावं. क्षेत्ररक्षण घेतल्या, बॅटिंग करायची. मागच्या मॅचमध्ये थोडीशी बॅटिंग ऑर्डर कुठेतरी फसल्यासारखी वाटत होती. या मॅचमध्ये किती अपेक्षा असतील बॅटर्सकडनं? 100% देण्याचा प्रयत्न केला. नक्कीच. शुभेच्छा दिवा दोन्ही संघांना. मीच स्पोर्ट्स कवाड वॉन दी टॉस अँड दे सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. जाऊयात मॅचच्या दिशेनं. पहिल्या चेंडूवर गॅप मधून चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं होतं. इथून मात्र सचिन नाही, आपण पाहताय सचिनचा विचार केला तर आपल्या गावाचं नाव भिवंडी क्रिकेटच्या पटलावर सातत्यानं गाजवताना दिसणारा हा खेळाडू. इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज
येस 12 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली होती विजयाकरिता. 13 धावांचा वन समोर ठेवलाय. पेनल्टीच्या ज्या 2 धावा आहेत त्या आपण तदनंतर करूयात. इथून मात्र ऍड येस इथून मात्र आणले गेलंय. आपण पाहताय दक्षिण आणलं गेलंय ज्याने आपल्या लाईफ मध्ये पहिली मॅन ऑफ द मॅच सुनी स्पोर्ट्स बोंबेवाडा आयोजित या स्पर्धेमध्ये इथे मात्र घेतली होती. यावेळेस डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. चला ओव्हर टू मॅचच्या दिशेने आपण पोहोचूयात. चांगली गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र हाताळताना आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा बॉल यावेळेस गॅप मधून हेरलाय. चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू निघून जातोय सीमारेषा बार. चौकार 4. हनुमानजी वारगडे यांनी एवन जोडी जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळत होती तेव्हा पारितोषिक इथून मात्र लावलं होतं आणि करणनी माफ करा इथून मात्र निशांनी हे षटकार ठोकला होता आणि जे 500 रुपयाचं पारितोषिक होतं इथून मात्र सुपूर्द केले गेले. थँक्यू सो मच हनुमानजी वारगडे साहेब. पुढचा बॉल हलक्या हातानं दिशा इथून मात्र दर्शवली जातीये. धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला 6 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. चेंडू संपुष्टात येतील आतापर्यंत. ओहो यावेळेस पॉवरफुल स्ट्रोक आहे. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6 आणि या षटकाराच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचताना 12 आणि पेनल्टीच्या शिबिराच्या माध्यमातून 3500